फ्लावरची सुकी भाजी बनवायची आहे। त्यासाठी मी हा पाव किलो होईल एवढा फ्लावर स्वच्छ नीट करून धुवून घेतलेला आहे। आता आपल्याला याला प्रथम तळून घ्यायचं आहे। आपल्याला तळून घेतल्यामुळे याचा उग्र वास येतोय, तो वास येणार नाही आपल्याला खाताना। त्यामुळे आपल्याला फ्लावर प्रथम तळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला भाजी बनवायची आहे याची। त्यासाठी मी प्रथम गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल ओतलेलं आहे। आता आपल्याला तेल तापल्यानंतर फ्लावर तळून घ्यायचा आहे। आता आपलं तेल कढलेलं आहे बघा, अशा प्रकारे आपलं तेल कढलेलं आहे। कसा आवाज येतो बघा, असा आवाज येतो। आता आपल्याला यामध्ये फ्लावर सोडायचा आहे। बघा अशा प्रकारे मी फ्लावर तळून घेत आहे। फ्लावर तळल्यामुळे जो वास येतो तो वास येत नाही अजिबात, त्यामुळे खायला सुद्धा ही भाजी एकदम टेस्टी लागते। आपल्याला 4 ते 5 मिनिटं हे तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। आपल्याला फ्लावर फास्ट गॅसवरती तळून घ्यायचा आहे, बारीक करायचं नाही आहे गॅस। आता आपला फ्लावर तळलेला आहे। आता आपल्याला याला काढून घ्यायचा आहे जाळीमध्ये एका। अशा प्रकारे मी फ्लावर तळून काढून घेतलेला आहे। आता आपल्याला याला भाजीसाठी फोडणी तयार करायची आहे। फोडणीसाठी आता साहित्य बघूया आपण। काय फोडणीचं साहित्य लागणार आहे, हा फ्लावर मी पहिला तळून घेतलेला आहे, तुम्हाला सांगितलं मी फ्लावर तळून घेतलेला। आता त्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे बघा। एक 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी। एक 10 ते 12 कढीपत्ता घेतलेला आहे। एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे। फोडणीसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे जिरं, मोहरी, हळद पूड, सगळं अर्धा चमचा सगळं लागणार आहे साहित्य आपल्याला। आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट लागणार आहे आणि वरून आपल्याला कोथिंबीर टाकायचं आहे आणि चटणी आणि मीठ लागणार आहे। आता मोहरी टाकायची थोडीशी, जिरं, कढीपत्ता, लसूण, चवीनुसार तुम्हाला चटणी वापरायची आपण। मी 1-1.5 चमचे चटणी वापरले। थोडीशी हळद पूड टाकायची आपल्याला, चटणी भाजलेली आपली। आणि आता आपण हा तळून घेतलेला फ्लावर टाकायचा यामध्ये। मी तेल थोडंसंच वापरलंय कारण आपण हा फ्लावर तळून घेतलाय, त्यामुळे तेल आपल्याला जास्त लागणार नाहीये। त्यामुळे तेल थोडंसं कमीच वापरायचं आहे फोडणीसाठी। आणि जास्ती पण शिजवायचं नाहीये कारण हा शिजलेलाच असतो फ्लावर आता तळल्यामुळं। आपल्याला गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे। चवीनुसार मीठ वापरायचं आहे आपल्याला आता। शेंगदाण्याचं कूट, आणि आपल्याला थोडंसं पाणी वापरायचं आहे। एक अर्धी वाटी होईल एवढं आपल्याला पाणी वापरायचं आहे यामध्ये आता। एकदम थोडंसं पाणी घेतलेलं आहे, जादा काही घेतलेलं नाही आहे। आता वरून आपल्याला यावरती कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरून। आपल्याला टोमॅटो आधी घालायचा होता, मी विसरले टोमॅटो घालायला, म्हणून वरून टाकत आहे। हा तेलातच भाजायचा आहे टोमॅटो।
आता मी बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाकत आहे. आता आपल्याला याला 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे फ्लावर. आता मंद आचेवर आपल्याला गॅस ठेवायचा आहे. यावरती झाकण ठेवायचं आपल्याला. आता आपली भाजी 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत शिजायला टाकून. तर आपण बघूया आपली भाजी कशी तयार झालेली आहे ती. बघा आपली भाजी परफेक्ट शिजून तयार झालेली आहे. दिसायला तर आपली भाजी एक नंबर दिसते. आता खायला बघूया आपली भाजी कशी तयार झालेली आहे चव बघून. बघा अशा प्रकारे आपली भाजी शिजलेली आहे. एकदम मऊसूत, एकदम मऊ शिजलेली आहे. आता तुम्ही चपाती संगट किंवा पुरी संगट ही भाजी खाऊ शकता. असा एकदम टेस्टी लागते. पोरांच्या टिफिनसाठी सुद्धा ही एकदम भाजी चवदार लागते मुलांना. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून सांगा कशी झालेली आहे फ्लावरची भाजी ते. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.